नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाचा अपडेट बघणार आहोत. अपडेट काय आहे, की योजना 31 ऑगस्ट नंतरही सुरूच राहणार की बंद होणार? तर या संदर्भातील महत्त्वाचा अपडेट आलेला आहे आणि ते अपडेट प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला ते अपडेट कळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 31 ऑगस्ट नंतरही सुरू राहणार. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आढावा. हे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्याचबरोबर सांस्कृतिक मंत्री सुद्धा आहे. आणि खाली बघूया आपण या बातमीमध्ये काय आहे, की जिल्ह्याची नियोजन बैठक होती आणि या बैठकीमध्ये 5 ऑगस्टला राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपये याप्रमाणे 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे 31 ऑगस्ट नंतरही योजना सुरू राहणार आहे. त्यानुसार पात्र महिलांना 1500 रुपये दरमहा मिळणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेले आहे. तर बघा मित्रांनो, अनेक जणांचं मत होतं की 31 ऑगस्ट नंतर ही योजना बंद होणार आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी कालच डिक्लेअर केलेलं आहे की माझी लाडकी बहीण योजना ही 31 ऑगस्ट नंतरही कंटिन्यू सुरूच राहणार आहे. आणि ज्या महिलांनी जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरलेले आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे 3000 रुपये त्यांना दिले जाणार आहे. त्यानंतर या बातमीत पुढे काय ते बघूया आपण. नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, जीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक मोमुक्का सुदर्शन, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, चंदन सिंग चंदेल, देवराव भोंगळे, डॉक्टर मंगेश गुलवाडे, श्री राजूरकर, प्राध्यापक अतुल देशकर आदी उपस्थित होते. त्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,84,923 अर्ज आले असून 2,11,326 अर्जाची तपासणी झाली आहे. यापैकी 1,87,000 अर्ज मंजूर झाले असून त्रुटी पूर्ततेत 23,718 अर्ज आहे. म्हणजे अजून 23,718 अर्ज त्रुटीमध्ये आहे आणि 1,87,000 अर्ज मंजूर झालेले आहे. पूर्तता झाल्यावर सदर अर्ज मंजूर करण्यात येतील. तसेच 2 दिवसात संपूर्ण अर्जाची तपासणी केली जाईल, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितलेले आहे. आणि जे काही राहिलेले जे काही अर्ज आहे, ज्यांच्यामध्ये त्रुटी आहे, ते पण 2 दिवसामध्ये कंप्लीट केले जाईल, असं जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की ही जी योजना आहे तर ही 31 ऑगस्ट नंतरही सुरूच असणार आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी हे सगळं घोषित केलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं अपडेट माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातलं होतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.